नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई आणि माझ्यासोबत आहे माझी आई म्हणजे अम्मा. तर अम्मा हा सुरणाचा दांडा जो आहे त्याची आज भाजी करणार आहे. काही दिवसांपूर्वी आपण सुरणाचं फूल पाहिलं होतं. ते एक दुर्मिळ असतं, मात्र सुरणाचा दांडा जो आहे तो बऱ्याचदा आपल्याला सर्व ठिकाणी दिसतो. आई सांगते की ही पानं जी आहेत ती एकदा फुलली की हा दांडा काही कामाचा नसतो, तो कुचकामी असतो, त्याची भाजी आपल्याला करता येत नाही. मात्र जोपर्यंत हा गुच्छ असा बंदिस्त आहे तोपर्यंत ह्याची भाजी छान असते. ओके, तर आता हा दांडा मी कुठे कापू? पूर्ण कापू का खाली? हा बस ओके, इथपर्यंत काप. अच्छा. ते आता त्याची साल काढायची हा, आणि बारीक बारीक कापायचं अच्छा. आणि नंतर त्याला मीठ लावून काढून ठेवायचं. हा, मग थोड्या वेळाने धुवून घ्यायचं पाण्यामध्ये. अच्छा, म्हणजे त्याला जी खाज असते ती निघून जाईल. निघून जाईल. अच्छा, आणि ठीक आहे. ह्यामध्ये आपण काय चण्याची डाळ वगैरे टाकतो की कसं काय? भाजी कशी वालाची करतो? वालाची डाळ वालाची डाळ. वालाची डाळ वालाची डाळ त्यामध्ये आम्ही टाकणार आहोत. मंडळी, ह्याबाबत एक व्हिडिओ आम्ही काही वर्षांपूर्वी बनवलेला आहे. ही दुर्मिळ भाजी आहे. हा, इकडे थोडे लाल मुंगे आहेत, मोठे मुंगळे आहेत. तर ती भाजी कशी बनवतात ह्याचा व्हिडिओ देखील मी कमेंटमध्ये त्याची लिंक देईन, तुम्ही जरूर जाऊन पहा. आणि ही सुरणाच्या आणि दांड्याची भाजी मासळीमध्ये पण वापरतात. मासळीमध्ये देखील हा दांडा. खाडीची मासळी. हा, बरोबर. खाडीची मासळी. खाडीची आपण कोळंबी वगैरे घेतो हा. किंवा छोटी ती मासळी येते, हा त्यामध्ये देखील हा दांडा वापरला जातो, छोटे छोटे काप करून, आणि तो चोखून खायला खूप मजा येते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आणि माझ्या आईने बरेच व्हिडिओ पूर्वी केलेले आहेत. आता तिची तब्येत इतकी साथ देत नाही, त्यामुळे ती व्हिडिओमध्ये दिसत नाही. आमची मर्चन वहिनी देखील आता व्हिडिओमध्ये दिसत नाही, कारण आपल्या चॅनलची सुरुवात मर्चन वहिनी आणि माझी अम्मा यांनी केलेली आहे, पारंपरिक रेसिपीज पासून. तुम्ही मागे जाऊन पाहाल तर तुम्हाला बरेच व्हिडिओ आढळतील. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा. तुमच्या भागामध्ये तुम्ही सुरणाच्या दांड्यापासून कोणकोणते पदार्थ बनवता ते नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय मंडळी. बाय बाय. बाय.